जरूर आपण वेळ दिलात, व्यतीत केलात त्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट इयर सुद्धा मात्र तुम्हाला हा कॉल असेल यात ती मात्र शंका नाहीये. पहिलाच बॉल खूप चांगला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सुपर टायमिंग. सरळ चेंडूला या वेळेला फेकून दिलंय 4 धावांकरता आणि अप्रतिम फटका पाहायला मिळतो. मनसूरजी यांचं चौकाराने स्वागत. मी ओल्ड स्कूल ती जेन्सी ती सिटी वाली आणि मी देसी देसी तरी इगो तिला जरा भी नाही मनामध्ये खराबी नाही दाखवण्याची तिच्या मागे जेली क्रेझी तरी वाय सो शाय 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 सुंदरी सुंदरी जितू अप्रतिम चांगला स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. क्लासिकल ड्राईव्ह. मात्र उमेदीने फिल्डिंगचा जरूर नजारा पाहायला मिळाला, परंतु त्याला बीट करून चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. या मॅचचा गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या आपण भावेश भुयाळला देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मी मोरेश्वरजी जाधव यांना विनंती करेन, साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचंय. रक्कीची दुमाड ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत पराग धानवा. टी टाइम चेंडू निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या वेळेला आउटसाइड द लेग स्टंप अक्षय नाईक चांगली पंचांची भूमिका स्वीकारत असताना आपण पाहू शकतायत. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेले. या भावेश भुयाळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अप्रतिम चिप शॉट सॉफ्ट हँडने खेळले गेले. कंट्रोल स्ट्रोक. जितूच्या बॅट मधून 1 रन दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. ऑल इज वेल पाटील नेटवर्क या चॅनेलवर ही स्पर्धा कव्हर होताना सर्वात जास्तीत जास्त या मैदानात बिझी कोण असेल तर कपिल पाटील कॅमेरामॅन. जतीन किनी यांना आपण पाहतायत. चांगले लाईव्ह टेलिकास्ट जरूर दाखवतायत. जे ऍक्शन रिप्ले आहेत, काही काही मॅच मिस केली असेल ते हायलाइट्स प्रत्येक स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकताय. ते शॉट सिलेक्शन आणि ताकद आहे जतीन किनी यांची, म्हणूनच बहाडोलीचा ब्रँड आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12. मिलन पंजाबी भरपूर वेळेनंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते जॉईंट होत आहेत सकाळच्या 17 पासून आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मित हास्य असतं. एक चांगली स्माइल. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला अप्रतिम चांगला फटका होता. तेवढीच उमेदीने चांगली फिल्डिंग केली. वेगाने स्मार्ट सिंगल. अजय भोईर एका साईडला आपण पाहत आहेत उंच सकल बांध्याचा. या एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 वर जाऊन पोहोचले गेले. अजय भोईर एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. उंच सकल बांध्याचा आहे. जितू अप्रतिम चांगला फटका आहे. 1 रन तर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 रनच्या मदतीने. 14 या धावसंख्येवर पहिलं षटक जाईल. प्रथम बॅटिंग करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी राजा. फक्त शेतकरी मात्र हे टायटल पाहायला मिळतं या संघाचा. आणि फिल्डिंग करणारा संघ शेतकरी राजा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नावातच आपण पाहू शकतायत कष्ट करी जे आपण पाहतायत ते बांधव म्हणजे शेतकरी. पावसाने खूप थैमान घातलं आणि अक्षरशः नासधूस झाली ती भात शेतीची. परंतु ही सहनशक्ती करण्याची नेहमीच प्रेरणा देणारे आपले शेतकरी असतात. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगताना नेहमीच त्या सुरुवातीला पुन्हा एकदा कामाला लागतात. असे शेतकरी आमचे नेहमीच पाहायला मिळतात.
आणि आदिवासी समाज बांधव म्हटला तर विषयाचा आदर करणारा असा बांधव आपल्याला पाहायला मिळतो. एक रन तर मेल जनरल पुश केलं जातं. जितूच्या बॅटमधून एक रन येईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 रन्स झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक भूषणने हाताळलं होतं. दुसरे षटक गणेश. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑफ साईडला फटका तर छान आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. तेवढीच मात्र फिल्डिंग उमेदनी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पियुष त्या ठिकाणी फंबल झाले. रन्स मिळतील 2 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17-17 या धावसंख्येवर. 17 धावा फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. सिंगल डबलला महत्व देत आहेत. ऑन साईडला फटका छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत तैनात. डिपमेंट विकेटला. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर 18. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. ज्या पद्धतीने आतापर्यंत सिंगल डबलला महत्व दिलंय, म्हणजे स्ट्राईक रोटेट होते, फलक हलतं राहतं आणि थोडंसं माइंड फ्रेश होताना पाहायला मिळतं. कोणताही दबाव येत नाही. लाईफ लाईन आहे क्रिकेटमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर आहेत आणि यस, विकेट डाऊन. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये ह्या वेळेला आपण पाहत आहेत मिस्टर ऋतिक जाधवला. या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, परंतु गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद तुमच्याकडे असायला हवी. क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कुणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. ध्येय गाठा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगली गोलंदाजी. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय. सुजित जाधव त्या ठिकाणी उपस्थित झालेत. मासवन वरून खास करून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण वेलकम. हा बॉल आपण पाहिला. यस, वाईट बॉल. अभिजित तांडेल. अभिजित तांडेल यावेळेला वळतायत फाईटचा इशारा करत असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. दुसरे षटक पॉवर प्लेचं बंधन. फक्त आणि फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. चला, नो मीटिंग नो टाइम. घड्याळात जवळजवळ 5:20 झालेत. उद्याच्या दिवसात जी आजची मॅच जी पेंडिंग राहील, 8वी मॅच आहे ती आदिवासी वादळ कोकणेर वर्सेस तनिष फायटर चहाडे या दोन्ही टीमच्या कॅप्टन आणि संघमालक यांना विनंती करेन, उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये नयनरम्य अशा वातावरणात 8:15 आपण रिपोर्टिंग करा. 8:20 ला टॉस होईल आणि 8:30 ला परफेक्ट मॅच सुरू होईल. बॉल डिलिव्हर्ड होईल.
आणि ज्यांनी फॉर्म फी भरली नसेल त्यांनी कृपया करून आपल्या आयकॉन प्लेअरकडे ती फॉर्म फी जमा करा, अन्यथा तुम्हाला उद्याच्या दिवसात खेळता येणार नाही याची दखल घ्यायची आहे. 19 रन झालेत. दोन षटकांचा खेळ झालाय. चांगला बॉल ह्या वेळेला अप्रतिम, गुड डिलिव्हरी, परंतु इथे फार वेगाने ऋतिक जाधव निघाले, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा आणि यस इज गॉन. एक चांगला फलंदाज बॅक टू द डगआउट. कॉलिंग चुकीचं ठरलं, धाव होऊ शकली असती का अजय भोईर. आता मात्र यावेळेला संभ्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज बॅक टू द डगआउट, बॅटर गॉन. पुन्हा एकदा बॉल होते या भूषण. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतील. अभि तांडेल यांच्या जस्ट जवळून बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. मिलन पंजाबी, जतीन किनी दर्शवत आहेत की 20 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 3 आहे. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2. झटपट गोलंदाजी करतायत. आता खरी मात्र कसरत असेल ती जयेश भोईर. कसोटी आहे. 6 षटकांमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला गेम प्लॅनिंग करता येतं. फलंदाज जे तळाचे असतात त्यांना कदाचित तुम्ही 5व्या, 6व्या, 7व्या क्रमांकावर पिंच हिटरच्या भूमिकेत पाठवू शकता. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणतंही कॉर्डिनेशन नाहीये. लेग बायचा इशारा अक्षय नाईक यांच्या माध्यमातून सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेले. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात 14 धावा आल्यानंतर असं वाटलं की धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल, परंतु इथे गोलंदाजाने लगाम लावलाय फलंदाजांच्या धावांवर. चांगला बॉल, क्लीन बोल्ड. जणू काही या बॉलने स्टंपची गळा भेट घेतली की काय. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉइड, बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. ऑन साईडला आपण पाहताय चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये फिल्डर ह्या वेळेला आपण जरूर पाहतायत. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 रन. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. पॉवर प्ले मध्ये मात्र 19 धावा आल्या. 9.50च्या रन रेटने आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये धावा येत असताना यावेळेला अप्रतिम फटका छान आहे. खेळायचं होतं ऑन साईडला, ऑफ साईडला बॉल निघून जातोय आणि चांगला झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर पराग प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा बॉलर घ्या वेळेला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आणले गेले.
गणेश कंटिन्यूज मात्र गोलंदाजी. या वेळेला ऑन साईडला आपण पाहतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केले होते. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24 रन 24 धावा. फलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला दशरथ ऑन साईडला जरूर खेळले गेले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. चांगली फिल्डिंग या वेळेला नाहीये. मात्र आपण पाहताय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा चौकार. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्थ करतय. रुपेरी वालू सोनेरी 28 धावा. या वेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबलला महत्व देत आहेत. पार्टनरशिप बिल्ड करतायत. दबाव आहे तो थोडासा हटवण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. एका साईडला आपण पाहिलं तर जयेश भोईर सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा आहे. आणि जयेश भोईर या वेळेला ऑन साईडला क्लायमेट चेंज झालंय. मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये आता विकेट देऊन बसलेत. फलंदाज बाद. जयेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. एकोणतीस रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय सेफ झोन मध्ये. 1 रन मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. चौथ्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. यावेळेला ऑन साईडला बॅटची एज घेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघून जाईल. आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील या दुहेरीने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन ऑन दी बोर्ड लागले. आता 4 षटकांचा खेळ झालाय. 2 षटक आपण झटापट आणि झटपट फेकावीत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 39-39. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळले गेले. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचले गेले. दशरथ ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय खूप छान पद्धतीने त्याचा बॅटिंग स्टान्स पाहायला मिळतो. फुटवर्क चांगला आहे. आय कोऑर्डिनेशन आणि टायमिंग अप्रतिम. 4 बॉलचा खेळ झालाय. 40 रन झालेत. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. लॉंग ऑन फिल्डर त्या ठिकाणी आहेत. अप्रतिम झील टिपला गेलाय. फलंदाज बाद. कैलाश भूषण त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. गुड कॅच. फलंदाज बाद. गॉन. अशी दर्याची दौलती टोलीला गावलंय सोन्याचा रूप. अशी दर्याची दौलती 40 रन. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ या वेळेला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर नाही आहेत. 1 नंतर मेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. मात्र फेकी होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन दी बोर्ड. 5 षटकांचा खेळ अखेरीस. शेवटचं या वेळेला मात्र षटक आपल्याला पाहायला मिळेल. परफेक्ट आपण पाहिलं 5:20 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आतापर्यंत 12 मिनिटे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खूप चांगल्या पद्धतीने झटपट गोलंदाजी केले. त्वरित
संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतं 42 शेवटचं षटक. यावेळेला अप्रतिम ऑफ साईडला खूप चांगला फटका आहे, मात्र या वेळेला जरूर हॅमर केलं आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता अभि तांडेल यांचा इशारा येतोय चौकार. घरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. घरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. पहिल्याच बॉलवर पियुषला यावेळेला आक्रमकता सिद्ध करून दाखवत असताना पुन्हा एकदा बॉलर तयार. फिल्डिंग मध्ये चेंजेस यावेळेला पाहायला मिळत आहेत. थोडंफार कुठेतरी आता दशरथ ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढतोय आणि त्यामुळे एक संघ जरूर आता कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये येत असताना पलटवार केलाय. यावेळेला बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, दशरथ गॉन. माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावरी, माझे आईची माया मावरी, तुझे जत्राची वाट बघतो संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 46 रन 46 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण विचार केला तर 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना या वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मिलिंद डुकले त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन, आल्या पावली परत. तीन बॉलचा खेळ झालाय. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 बॉलवर 2 विकेट मिळत आहेत आणि गोलंदाज जर आपण पाहिला तर पियुष इज ऑन अ हॅट्रिक. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर हॅट्रिकवर पोहोचले गेले पियुष राईट ऑन द विकेटने. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर मात्र पुढे सरसावत आहेत त्या ठिकाणी. एक नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 47 या धावसंख्येवर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 47 धावा या फलकावर. आता या 2 बॉलमध्ये एक मोठा प्रहार आला तर डेफिनेटली धावांचं एकंदरीत जे टार्गेट आहे ते सुस्थितीमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा धमाकेदार, झन्नाटेदार, अप्रतिम SPL षटकार. गुड शॉट. त्रेपन्न रन. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार आलाय. काय फटका. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. भूषण, चांगली फिल्डिंग. यावेळेला डायरेक्ट हिट. व्हॉट अ थ्रो. ग्रेट फिल्डिंग. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 54 आणि 55 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलंय 36 बॉल मध्ये. 55 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
प्लीज डोंट वेस्ट द टाइम. पंचावन्न धावांचं लक्ष्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात होईल. राकेश धुमाडा यांना आपण पाहताय इन ऍक्शन. संपूर्ण टीम आणि जशी मात्र सामन्याला सुरुवात होईल या आपण या स्पर्धेचे सचिव आहेत आणि लिटिल चॅम्प म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मासवनचा आवाज या विभागातील एक गोड आवाज आपण पाहतायत. दांडी बोईसर चिंचणी पर्यंत पोहोचला आणि अजून मात्र पुढे हा आवाज पोहोचताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. यात ती मात्र शंका नाहीये. असा आवाज म्हणजेच राहुलजी धानवा यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या 6 षटकांसाठी. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. मनोजी पाटील आपण आजच्या दिवसामध्ये सहभाग जरूर दिलात या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण व्यतीत केलात वेळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. भरपूर आठवणी शेअर केल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि या राहुलजी धानवा यांचा आवाज ऐकणार आहोत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. थोडेसे वॉर्मअप करत या जेणेकरून तुम्हाला मात्र बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही. तर आजच्या दिवसात इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आदरणीय प्रमोदजी शेडगे सर, व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, व्हॉइस ऑफ सुप्रीमो पालघर भूषण. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच आदरणीय मनोजी पाटील सर, व्हॉइस ऑफ बहाडोली. खूप छान समालोचक जे डे 1 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाले. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. मिलन पंचमी आमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवत आहेत की आव्हान ठेवण्यात आलंय 55 धावेंचं. थँक्यू व्हेरी मच आदरणीय मनोजी पाटील सर, व्हॉइस ऑफ बहाडोली. एक मन मिळावू स्वभाव आणि नेहमीच त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभतं. आदरणीय प्रमोदजी शेडगे सर, थँक्यू व्हेरी मच. विरल नायर सर रजा घेत आहेत. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. अभिषेक तांडेल सरांनी या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलंय. सेकंड इनिंगला होते सुरुवात. जयेश भोईर मासवण एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर. तर दुसऱ्या बाजूनं जयेंद्र गोवारी फलंदाजी मार्कवर. गणेश जाधव, प्रणव गोवाडे. फुल टॉस बॉल. पहिलाच बॉलवर संधी आहे परंतु सेफ लँडिंग देखील महत्वाची मानली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. मग ती हेलिकॉप्टरची असू द्या, एरोप्लेनची असू द्या किंवा टेनिस बॉलची असू द्या, ती या ठिकाणी लँडिंग सेफ होणं हे फार महत्वाचं असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जयेंद्र या ठिकाणी परिपूर्ण करतोय स्वतःचं आणि टीमचं तो अकाउंट ओपन करतोय या 2 धावेने. पुन्हा एकदा जयेश भोईर बॉलिंग मार्कवर. अप्रतिम टर्न अँड मिस हा बॉल पाहायला मिळाला. राकेशजी धुमाडा साहेबांच्या सेफ हँड मध्ये ऍज अ विकेट कीपर म्हणून त्यांचा रोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू येतोय निर्धाव. एक खासियत आहे जयेश भोईरची. यावेळेस बॅटचा टॉपिज लागलाय. जरूर स्टॉप झाला चेंडू आणि 1 धाव मिळाली या बॉलवर. 3 बॉलचा खेळ पाहायला मिळतो आणि धावसंख्या ही 3 धाव फलकावरती. यावेळेस गणेश जाधव या मैदानावरती. गणेश जाधवला आपण नेहमीच खूप चांगलं प्रदर्शन करताना पाहिलंय. डगआउट्स मध्ये येताना जे आमचे खेळाडू वर्ग आहेत त्यांना मी प्रेमळ निवेदन करतोय की येताना चेअर्स, खुर्च्या आणि पाण्याचे जार या ठिकाणी आपण घेऊन या. 3 बॉलचा खेळ, धावसंख्या 3 धाव फलकावरती. 3 चेंडूनंतर पुन्हा जयेश. अखोटब्याचा बॉल होता. शॉट ऑन चाप करण्याचा प्रयत्न राहिला होता प्रणय धुमाडा जो पाहायला मिळतो डीप मध्ये. 1 धाव परिपूर्ण झाले. 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय आणि धावांची गती ही 4 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 55चं लक्ष, संध्याकाळचं सत्र असं म्हणतात ना की गोलंदाजांना पोषक असणारं वातावरण आणि गोलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी. अर्थ संध्याकाळचं सत्र परफेक्ट हा बॉल यॉर्करचा पाहायला मिळाला. म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तदनंतर परफेक्ट यॉर्कर आणि तोच परफेक्ट यॉर्कर जयेश भोईरच्या माध्यमातून 5 बॉलचा खेळ होतोय आणि धावांची गती 4 वर जाऊन पोहोचली जाते. अंतिम बॉल P1चा. अंतिम बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेस कट केला हा बॉल. जितूला लॉंग चेस करावं लागेल या बॉलला आणि बॉल चालला या ठिकाणी कव्हर पॉइंटला निघून जातोय. मिळेल चौकार. 4 धावा अंतिम बॉलवरती आणि या 4 धावांच्या माध्यमातून मिलन पंजाबी
वन ऑफ द बेस्ट स्कोरर म्हणून पाहायला मिळत आहेत. 8 धावा जे MCA पर्यंत स्कोरिंग करताना पाहायला मिळत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील मिलन पंजाबी यांना आपण गुणलेखन करताना पाहिलंय. आणि प्रत्येक जेव्हा चौकार येईल 2 धावा येतील, विकेट मिळेल, प्रत्येक बॉलला वेगवेगळ्या कलरने या ठिकाणी लिहिण्यामध्ये माहीर असणारे गुणलेखक जे पाहायला मिळत आहेत. 8 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉलवरती जयेंद्र कुवारी का मला तिसरा आयकॉन म्हणून नियुक्त केलं गेलंय शेतकरी राजा या टीम मध्ये नचिकेतजी तांबडी यांनी हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. प्रतीक जाधव डुक्टनचं ब्रँड गोलंदाजी मार्कवरती येतोय. सेकंड ओव्हर मध्ये धवनची गती आहे 8 धावा बिनबाद 8 ही सुरुवात पाहायला मिळते. बॅट लाईट. पहिला बॉल वेगवान गतिवान आणि पहिला चेंडू येतोय निर्धाव. गणेश जाधव कशा पद्धतीने फलंदाजी करेल या सामन्यामध्ये. मॅच नंबर 7 D1. आणखीन एक चांगला बॉल जो पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण करताना अजय भोईर डीप मध्ये आहे. एक चांगला फिल्डर म्हणून अजय भोईरकडे आपण पाहतो. एक धाव मिळालेल्या चेंडूवरती आणि 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. एकंदरीत आतापर्यंत सेकंड इनिंग मधील 8 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय आणि धावांची गती 9 धावा. सुरुवात संत गतीने ॲज अ लिटल ॲज अ मिकल प्रमाणे हे 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. पुन्हा प्रतीक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रणय दुमाडा ब्रँड ऑफ पोचाडे चुकी होणार नाहीये. नो मिस्टेक इन अ फिल्डिंग. टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला जयेंद्र गोवारीचा खेळ. गॉन. विकेट टेकर प्रतीक जाधवला आपण पाहिला. बॉलर चांगली गोलंदाजी तो करतोय. बॉलिंग मार्क वरती गणेश नवीन फलंदाज. 1 डाऊन मॅन. बॅटिंग ॲट नंबर 3. यावेळेस विकेट किपरला बीट केलं या बॉलने आणि बॉल चालेल लॉंग स्टॉपला आणि पंच दर्शवत आहेत 22च्या 4 धावा. हा बोनस दिला गेला समोरच्या टीमला. या 4 धावा मिळतील आणि या 4 धावांच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 13 रन्स. धावांची गती 13 या अंकावरती पाहायला मिळते. D1 पाटील नेटवर्क वरती जे श्रोते जॉईन लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आज D1 उद्या 8:30 क्रिकेटला सुरुवात होईल. आज आपण पाहिलं 11:08 उद्घाटन असल्यामुळे या ठिकाणी आज उशिरा सामने सुरू झाले, परंतु उद्या डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळेल. यावेळेस जर आपण बघितलं तर गणेश अकाउंट ओपन करतो त्याचं 2 धावेने आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 15 धावा 15 रन्स शेतकरी राजा या टीमची. आव्हान जर आपण पाहिलं तर 55 धावांचं आहे. 55 रन्स टू विन. 25 चेंडू 40 धावा. यावेळेस जबरदस्त पद्धतीने जागा बनवली शफल जाळून आणि तदनंतर हा चेंडूला पाठवलं या ठिकाणी लॉंग लेग सीमा रेषा पार. सूर्या प्रीमियर लीग चौकार 4. डीजे कुणाल पाटील खूप छान पद्धतीने आज ते रिझवताना पाहायला मिळाले. डिस्क जॉकी ऑपरेटर प्रणय दुमाडा एक जबरदस्त मेहनती प्लेयर आणि चिकाटी प्लेयर म्हणून प्रणय दुमाडाकडे आपण नेहमीच पाहतो आणि यावेळेसही तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याच्यावर सर्वांचीच नजर राहिलेली आहे. कारण की संध्याकाळचं सत्र जे आपण पाहत आहेत अंतिम सामना आजच्या दिवसामध्ये एक सामना पेंडिंग राहतो आणि तो उद्या ठीक सकाळी 8:30 तो सामना होईल याची नोंद असू द्या.
तो सामना आदिवासी वादळ कोकणेर आणि तनिष फायटर चहाडे. पहिला बॉल गतिवान होता, वेगवान होता आणि हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणं प्रणय दुमाडाला आतापर्यंत आपण पाहिलं. आजच्या दिवसामध्ये गणेश जाधव जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने फलंदाजी करेल ॲज अ बॅटर. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर केलं आक्रमण, परंतु यावेळेस योग्य टायमिंग नव्हतं, कारण की गती कमी केली होती पूर्णतः. प्रणयने ही खासियत पाहायला मिळते, चेंज ऑफ द पेस, आणि तेच करताना पाहायला मिळते. आताच्या काळामध्ये प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळणं हे फार गरजेची गोष्ट असते आणि तेच या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत. यावेळेस योग्य टप्प्यांची निवड करताना सिंगल पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये, हेच तो आतापर्यंत सांगतोय प्रणय दुमाडा. ब्रांड पोचाडे 21 चेंडू आणि 34 धावा. अजूनही सामना आपण जर बघितला तर बॅलन्सिंग पद्धतीने पुढे येताना पाहायला मिळतोय. लॉंग रनअप प्रणय दुमाडाचं पाहायला मिळतंय. यावेळेस चांगल्या पद्धतीने शॉट ऑन चाप केले बॉलला. स्टॉप झाला बॉल अजय भोईरच्या माध्यमातून. बॅकअप मिळालाय चांगल्या पद्धतीनं. तत्पूर्वी 2 धावा गणेश जाधव परिपूर्ण करेल आणि संघाची धावांची गती या 2 धावेने 23 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस शांत ठेवलंय, निरुत्तर केलंय या बॉलवरती. 5वा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. या 5 चेंडू मागे आपण जर पाहिलं फक्त 4 धावा. प्रणय दुमाडा इकॉनॉमिकल कडे वाटचाल त्याची पाहायला मिळते. चांगलं बेनिफिट संध्याकाळच्या सत्राचं एक गोलंदाज म्हणून तो या ठिकाणी मिळवतोय. शेतकरी या टीमच्या माध्यमातून आदरणीय आनंदजी वाडांसाहेब, राजू दादा यांचा संघ शेतकरी याही वेळेस निरुत्तर केलंय. प्रश्न विचारतोय गोलंदाज, उत्तर मिळत नाहीये फलंदाजाकडे. हेच आतापर्यंत पाहायला मिळालंय. आता मॅचचं समीकरण आपण जर बघितलं, येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडू मागे 32 धावेंचं लक्ष हे पाहायला मिळतंय. खूप छान पद्धतीने ज्या ठिकाणी आपण पाटील नेटवर्कची टीम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आदरणीय जतीनजी केणी जे SP स्पोर्टचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय आणि म्हणूनच SP स्पोर्ट्सने त्यांना ब्रँड अँबॅसिडर केलं आणि त्यांचे फोटो इंस्टाग्रामवरती खूपच व्हायरल झाले. त्याचबरोबरीने आपण जर बघितलं तर आदरणीय कपिलजी पाटील ब्रँड ऑफ बहाडोली, अतिशय चांगले कॅमेरामॅन जे पाहायला मिळत आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. मित्र म्हणेन पाटील नेटवर्कची दिल की धडकन ही पाहायला मिळते. जतीनजी केणी आणि कपिलजी पाटील. जाऊया मॅचच्या दिशेने. 18-32 सामना आहे बॅलन्सिंग. जयेश भोईर, मासवणी एक्सप्रेस. दुसऱ्या बाजूने आपण जर बॅटर पाहिला तर गणेश भोईर कशा पद्धतीने तो फलंदाजी करेल. 18 चेंडू 32 धावा, 32 धावा आणि 18 चेंडू. चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू आपल्या नावी करताना गोलंदाज. क्रिकेटचा खेळ म्हटलं की क्रिकेटचा खेळ आहे गोलंदाज आणि फलंदाजांचा. कधी कधी गोलंदाजावर फलंदाजा ठरतो, तर कधी कधी फलंदाजावर गोलंदाजा ठरतो. हेच क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा जयेश भोईर. यावेळेस चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळणं आताच्या या फास्ट आणि स्मार्ट क्रिकेटमध्ये अत्यावश्यक असतं आणि तेच केलं या ठिकाणी. आता 16 चेंडू 31 धावा. गणेश एका साईडनं, गणेश जाधव आणि गणेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेतकरी राजा या टीमच्या माध्यमातून 55 धावेंचं लक्ष ॲज अ विकेट किपर. आदरणीय राकेशजी दुमाडा साहेब विद्यमान अध्यक्ष आहेत सूर्या प्रीमियर लीगचे. या ठिकाणी फील्ड सेट करताना पाहायला मिळतात. क्रिकेटचा दांडगा अनुभव जो त्यांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा जयेश भोईर सज्ज होताना या ठिकाणी बॉलिंग मार्कवर.
चांगल्या पद्धतीने यावेळेस संधी होती, परंतु आता मात्र संधी मिळाली गणेश जाधवला. बघा, प्रत्येकाला संधी मिळत नसते आणि ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नसते. म्हणून म्हणतात ना, ज्याला संधी मिळाली तो नशीबवान, ज्याने संधीचं सोनं केलं तो भाग्यवान, ज्याने संधीचं सोनं केलं तो विजेता. आणि ही भूमिका घ्यावी लागेल गणेश जाधवला. पुन्हा जयेश भोईर बॉलिंग मार्कवर. याही वेळेस चांगलं टायमिंग होत नाहीये, जितू पवार चुकी होणार नाहीये. आणि आता मात्र धावबादच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळते. सेकंड विकेट डाऊन. सूरज नभाव करू नको तू चांगल टिंगल तुने नांगल ते सांगल बिंग भाव करू नको तू चांगल टिंगल तुने नांगल ते सांगल बिंग. कुणालजी पाटील, थँक्यू व्हेरी मच. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जयेश भोईरच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. धावबादच्या माध्यमातून बॅटर बाद झाला आणि कैलास धडपी बाळा. चला, पंच हे दर्शवतायत की जास्त टाइम स्पेंड करू नका, बॅड लाईट मध्ये आपण क्रिकेट खेळतोय. मोठा प्रहार, मेहनत केली जाते या ठिकाणी, खूप सारे प्रयत्न केले जात आहेत, परंतु यावेळेस ती मेहनत सार्थ ठरत नाहीये. हेच आतापर्यंत पाहायला मिळालंय. म्हणून म्हणतात ना की जर मेहनत करून सुद्धा जर यश मिळत नसेल तर आपला मार्ग बदला सिद्धांत नाही. कारण झाडं जी असतात ती प्रत्येक वर्षी त्यांची पानं बदलतात, मुळं नाही. आणि त्याच पद्धतीने खेळावं लागेल. पेशन्स, संयम. यावेळेस जितू पवार यांच्याकडे चेंडू जातोय आणि सेली मिड ऑफ मध्ये आहे, त्यांच्याकडून होणार नाहीये चुकी. ब्रँड ऑफ सागावे. चला, काही करा, कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. आणि आता जर आपण या ओव्हरचा विचार केला तर फक्त एक धाव आली. आता 12 चेंडू आणि 31 धावा. सामना होता कुठे, सामना गेला कुठे असं आता कित्येक जण म्हणतील, परंतु क्रिकेटमध्ये नो इफ अँड नो बट, जर आणि तर या दोन गोष्टींना थारा नाहीये. हेच आपण क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक वेळा पाहिलंय. आता मात्र कैलास धडपी जे अशा परिस्थितीच्या आदर्श खेळाडू आहेत आणि असे कित्येक सामने त्यांनी आतापर्यंत जिंकवलेत. दुसऱ्या बाजूने रोशन गोवारी. बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिलं तर रोशन गोवारी जे 5व्या क्रमांकावरती बिलॉंग करतायत. लेट झाले की काय असेच म्हणावं लागेल. कैलास धडपी देखील आतापर्यंत अजून देखील एक चेंडू ते खेळत नाहीयेत. आता मात्र सेट होण्यासाठी वेळ नाहीये. प्रणय दुमाडा, पोचाड एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर. रनअप मध्ये गडबड झाली हेच दर्शवतायत अभिषेक तांडेल सर, परंतु कधी कधी ही रणनीती असते हे देखील आपण पाहिलंय आताच्या क्रिकेटमध्ये. अक्षय नाईक सर जे पाहायला मिळते स्क्वेअर लेगचे पंच. यावेळेस वेगवान चेंडू होता. कैलास धडपी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एकच धाव. चांगल्या पद्धतीने ऋतिक जाधव फील्ड मध्ये या ठिकाणी अग्रेसर पाहायला मिळतोय. क्विक इन फिल्डिंग. ज्या पद्धतीने एक एक धाव खूप लाख मोलाची. आता 11 चेंडू आणि 30 धावा. रोशन गोवारी, ब्रँड ऑफ गोवाडे, टेक्निकल बॅटर. यावेळी स्लोअर फुटच बॉल होता. पुन्हा चेंडू लॉंगॉनकडे येतोय. पुन्हा ऋतिक जाधव. पुन्हा एकच धाव. मोठे फटके येत नाहीयेत हे आतापर्यंत आपण पाहिलं. आणि आतापर्यंत आपण जर बघितलं तर मागील 14 चेंडू होऊन गेलेत, एक देखील चौकार किंवा षटकार नाहीये. आणि म्हणूनच स्कोर बोर्ड संत झालंय या ठिकाणी, शांत झालंय की शांत ठेवलंय हेच म्हणावं लागेल. कैलास धडपी यांच्याकडून अशा अपेक्षा आहेत. यावेळेस चांगली गोलंदाजी करताना एक धाव पुन्हा एकदा मिळते. एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये हेच सांगतोय गोलंदाज. माझ्यामध्ये क्षमता आहे तुम्हाला रोखण्याची. 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च करताना नेल्सनचा नंबर 111 जो पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रणय दुमाडाच्या माध्यमातून कमी गती यावेळेस जबरदस्त. प्रणय दुमाडा स्मार्ट बॉलर आहे आणि हेच तो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये लेग बाईज. अभिषेक तांडेल सर दर्शवताना की हे लेग बाईजची एकदा मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून आता मात्र 4 धावा आल्यात. या 4 चेंडू मागे अजूनही 27 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू 27, 8 चेंडू 28 ची आवश्यकता असताना विराट प्रेम कोहली यांचे 2 षटकार कोण विसरणार. हॅरिस रॉफला उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला.
प्रणय दुमाडा मात्र या ठिकाणी जबरदस्त पद्धतीने फुटवर्क रीड करून गोलंदाजी करणारे गोलंदाज, म्हणूनच बेट्स बॉलर हे कित्येक किताब आपले नावी करताना पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल मागील ओव्हर प्रणय दुमाडाने हाताळलं होतं, तिथेही अतिशय सुरेख कामगिरी केली होती. फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि याही ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 3 धावा दिल्यात, एक लेग बाईटची. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये टोटल आल्या 4 धावा. आता 6 चेंडू आणि 27 धावा. चला नो टीम मीटिंग प्लीज, हेच मी सांगेन. जे कॅप्टन आहेत जयेश भोईर, राकेश दुमाडा, कुठल्याही प्रकारे टीम मीटिंग करू नका. ऋतिक जाधव प्लीज. हेच पंत देखील दर्शवताना की अंतिम 6 बॉल 27 अजय भोईरला या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं गेलंय. शेतकरी या टीमच्या माध्यमातून, शेतकरी राजा या संघाच्या माध्यमातून रोशन गोवारी आणि कैलास धडपी बाळा, 2 मोठी नावं, परंतु बॅटिंग ऑर्डर 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती आलेत आणि म्हणूनच थोडी शांत झाले हे फलंदाज. 6 चेंडू 27, 4 षटकार, 1 चौकार. बोलणं सोपं, करणं फार कठीण. पहिला चेंडू व्हाईट बॉलने सुरुवात झाली, 1 धाव. आता मात्र 6 चेंडू मध्ये 26 धावा. उद्या पहिला सामना तनिष फायटर चहाडे या जबरदस्त खेळी, भावेश सर बॉबने खेळी 40 धावेची मॅचचा आनंद घेतायत. त्यांच्या संवेद संघ मालक आदरणीय मनसूर जाधव साहेब. यावेळेस मोठा प्रहार केलाय जरूर. दशरथ पाटील वेगाने पुढे आलेत, परंतु आज झेल होणार नाहीये. त्यांच्या अगेन्स्ट आदिवासी वादळ कोकणीरा संघ या संघाने देखील आपली छाप सोडली आणि उद्या ठीक 8:15 रिपोर्टिंग केला जाईल आणि 8:25 आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघ या ठिकाणी आपण वेळेवर उपस्थित राहावं हीच विनंती आमच्या कॉम्बॉक्स मधून आम्ही करतोय. पुन्हा अजय भोईर येतोय. या बॉलवर रिक्स घेणं आवश्यक होतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू जाऊन ऋतिक जाधवच्या हातामध्ये बसला आणि फलंदाज आता तंबूत जाऊन बसला हेच म्हणावं लागेल. खूप छान पद्धतीचं आतापर्यंत क्षेत्ररक्षण ऋतिक जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आदरणीय रमाकांत जाधव साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आता मात्र 4 चेंडू आणि 24 धावा. 4 षटकारांची आवश्यकता आहे. हे 4 षटकार येतील का हे देखील पाहायला मिळेल. मिलिंद डुकळे MD या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती बॅटिंग ऑर्डरवर नजर टाकली तर एकापेक्षा एक रथी महारथी प्लेयर, परंतु थोडेसे मागे राहिले बॅटिंग ऑर्डरने आपण जर बघितलं तर. म्हणूनच 6व्या क्रमांकावरती MD ला प्राधान्य मिळालंय. हे मैदान नेहमीच मिलिंद डुकळे यांचं फेवरेट मैदान म्हणून आपण पाहतो. आता औपचारिकता यावेळेस याच विकेट LBW च्या माध्यमातून परतावं लागेल. कैलास धडपी बाळा यांना इथून नथिंग टू लूज हा सामना जो पाहायला मिळतोय. सूर्या प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस. खेळाडू वर्ग ज्या डगआउट्स मध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की ज्या चेअर्स आहेत त्या या ठिकाणी आपण घेऊन यायच्या आहेत. पाण्याचे झार देखील आपण कलेक्ट करा. ही स्पर्धा आपली आहे आणि थोडंसं हातभार या ठिकाणी लावा हेच विनंती असेल आमच्या समालोचन कक्षेमधून. भूषण चांगल्या पद्धतीने भूषणने या ठिकाणी आपण जर बघितलं तर फॉलिंग स्वीप केल्या बॉलला. 4 धाबा परिपूर्ण होतील चेंडूवरती. आता मात्र शेवटचा बॉल हा शिल्लक अवस्थेमध्ये 1 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळतंय. 1 बॉल रिमेनिंग and 19 runs to win. अशा पद्धतीने हे समीकरण आपण पाहू शकाल.
याही वेळेस चांगला बॉल चौकारानंतर आणि हा सामना आपल्या नावी करताना शेतकरी संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक शेतकरी राजा. चला चेअर्स आणि पाण्याचे झार आपण समालोचन कक्षेसमोर अर्थात व्यासपीठासमोर जमा करायचे आहेत. कृपेश सर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.